भयंकर सकाळ सकाळ उठलो, थोडंसं उरकून चौकातनं राऊंड टाकून आलो. आंटींचा फोन आला जरा मला झेरॉक्स काढायच्यात. नूरभाईंच्यात गेलो, झेरॉक्स मारल्या आणि आंटीनं नेऊन दिल्या. तिथनं डायरेक्ट थेट आम्ही पाचवडात सालीपेटेला ताण लागलेली. तिथनं गेलो आव्याच्या शेडवर गणपती बघायला. आपल्या मंडळाचा पण गणपती बघितला आणि डायरेक्ट आपलं माघारी आलो. म्हटलं माघारी येता येता थोडंसं ज्याच्या मेडिकलमध्ये जावं, ही बारकं बाळ भेटलं त्याला एक चॉकलेट दिलं आणि आता जरा पावसात चिपळ्या लागली, म्हटलं आपलं निघावं. तिथनं येता बुंजत पाटीलचं पैसे टाकलं आणि मार्गच झालो. पाऊस एवढा येत होता, तेवढ्यात गणूभाई आला. गणूभाई म्हटला मला व्हिडिओ घेऊ नको, नाहीतर मी येणार नाही. म्हटलं येऊ नको, मी जातो. गणूभाई आणि मी निघालेलो पुण्याला. गणपतीची डेकोरेशनचं आम्हाला तयारी करायची होती, त्यासाठी आम्ही पुण्याला निघालेलो. मग टमटमनं आम्ही गेलो कात्राच्या घाटातनं. गणूभाई मी आणि बाबा भेटलेले एक रिक्षावालं, त्यांच्यावर आम्ही डायरेक्ट थेट बातचीत केली. आपल्या इकडचं होतं ते, म्हणले मी खूप वर्षापासून इकडे राहिला आलो. मग तिथनं गेलो, आराशी वगैरे बघितल्या. एवढ्या मकरी महाग होत्या ना, 15-15, 20-20 हजार रुपये. काय सगळी पैसे कमावत बसलेली. कसं बसं थोडंफार 2-1 हजाराचं सामान घेतलं आणि त्या गर्दीतनं आलो. ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि डायरेक्ट हॉटेलला आलो. हॉटेलमध्ये जेवलो मस्तमध्ये आणि घरचा